रस्ता पार करून गल्लीच्या तोंडावर मी उभे होते. सुभाष काकाचा मागोवा घेत. काका एका ओट्यावर चढला आणि त्यानं खोलीचं कुलूप उघडलं. भाजीवाली माझ्याकडे बघत होती. काय भाजी पाहिजे का बाई? तिनं प्रश्न केला. मी तंद्रीतून बाहेर आले. मान नकारार्थी हलवली. भाजीवालीच्या शब्दात कुतूहल होतं. इथं कोणाकडं आला होता? तिलाही ती विसंगती जाणवत होती. माझ्या नजरेचा अंदाज घेत तिनं विचारलं, कोण पाहिजे होतं? मी विचारात होते. इथपर्यंत आले आहे, आता सुभाष काकाला भेटायचं का? कशाला? का 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 नको? पुन्हा कधी होणार आहे भेट? कशाला हवी आहे ही असली भेट, ज्यानं तुझ्या आई वडिलांना देशोधडीला लावलं, पुन्हा वळून कधी चौकशी केली नाही का काळजी नाही? त्या इसमाचं मला उत्तर हवी आहेत, उत्तर. माझं काळीज आक्रोश करत होतं. मी भाजीवालीला विचारलं, ते गृहस्थ कोण आहेत? कोण ते? ज्यांना तुम्ही केळी दिलीत ते? ते तो माझा नवरा आहे. तुम्ही कोण? मला धक्काच बसला. हातातली केस पडायचीच, पण सावरून मी ती खाली ठेवली. या भाजीवालीचा नवरा? अगं, कोणा भलत्यालाच सुभाष काका समजलीस की काय? नाही, शक्य नाही. तो सुभाष काकाच आहे. माझा चेहरा उतरला असावा, कारण बाईच्या चेहऱ्यावरचे भाव बदलले होते. कसं बसं सावरून मी तिला विचारलं, नाव काय त्यांचं? का पण? तुम्ही कोण? का विचारताय? भाजीवालीचा स्वर संशयी झाला. एक पट्टी वर चढला. मला अचानक भरून आलं. आवाज थरथरला. सुभाष ना? काका आहे तो माझा. वय सुभाषच नाव आहे त्यांचं. तिनं अचंबित होऊन म्हटलं. मी माझ्या नकळत रोखलेला मोठा श्वास सोडला. मनावरचं मनभर ओझं उतरलं जणू काही. तुमचा काका? तो तर म्हणे कुणी नाही त्याचं. तिची चढलेली पट्टी खाली आली होती आणि स्वतःशीच बोलावं त्या स्वरात ती बोलली. मी पण 30-35 वर्षांनी पाहते त्याला. माग आलात जणू. तिनं समजुतीच्या आवाजात विचारलं. त्यात एक ओलावा होता. का मलाच जाणवला? हो का? कोण जाणे? एक निश्वास सोडत मी म्हटलं. कदाचित आम्ही दोघेही या अनपेक्षित संभाषणानं विचारांच्या आवर्तात सापडलो होतो. आपल्या माणसांची ओढ असते. एक क्षण थांबून तिनं अचानक विचारलं, तुम्ही राणी ना? आता आश्चर्य वाटण्याची पाळी परत माझी होती. कुठल्याशा अनिर्वचनीय भावनेने डोळे ओलावले. घशात आवंडा अडकला. मी फक्त मान डोलावू शकले. तिनं टपरीतली खुर्ची उचलली आणि मला दिली. बसा, वाईच. पर्समधून रुमाल काढताना मला पाण्याची बाटली दिसली. 2 घोट घेतले. माहिती आहे मला, त्यांच्या थोरल्या भावाचा संसार त्यांनी मातीत घातलाय. सांगितलंय मला. तुमच्या बी खूप आठवणी सांगितल्यात. काय करतो तो आता? काय बी नाही. काय करणार? वारं गेलंय. कधी मध्ये मी दुपारच्याला लवणले की असतो इथं राखणीला. पण अदोगर आम्ही दोघं चालवायचो हे समज. विषय खुंटला होता. काय विचारणार? एका अंतरायानंतर माझ्याकडे रोखून बघत ती म्हणाली, त्यांचा पहिल्या बायकोचा पोरगा तिकडं आहे जर्मनीला. आणि विनिता काकू म्हणजे ती बायको? मी अविभावितपणे विचारलं. गेली म्हणे तिकडंच कॅन्सरनं. कॅन्सरनं? कधी गेली? कुणा ठाव, पण ती गेली आणि मग हे इकडं आले. तुमचं झालंय लग्न? 10 वर्ष झालीत. ते वस्तीला आली इथं. आणि माझी ही टपरी होती. आता हाडल्याला नव्हता नवरा आणि म्हसोबाला नव्हती बाईल. मी पण काढून मोड घेऊन शान आलते.
पण तशी राहणार नाही म्हटलं मी. केलं लगीन आळंदीला जाऊन. अशी कथा झाली. एक विचारू, काका इथे का आला राहायला? असं काय घडलं की त्याला अशा जागी राहावं लागतंय? ही तर म्हणते मुलगा जर्मनीत आहे आणि या बाईशी लग्न. भवंडून टाकणारे प्रश्न होते. म्हणजे मी उत्तर शोधत आले आणि प्रश्नांची यादी वाढत होती. बाईने माझ्याकडे पाहिलं. एकदा मान वळवून गल्लीत नजर टाकली. फौजदारी झाली होती त्यांच्यावर. पैसा बुडवून पळवून गेलं म्हणून. माणूस परांगदा होईलही, पण त्याची कर्म त्याची पाठ सोडत नाही. या विचारानं मी जरा सुखावले का? जेलात राहून आलेला माणूस कुणाचा नसतो बाई. ते जेलात न बाहेर आलं तेव्हा त्यांच्याशी काही बी नव्हतं. पोरानं देखील समज तोडवले ते. म्हणजे बघा, मग इथं येऊन हा भाजीचा धंदा सुरू केला. पहिल्यांदा समोर पाठी लावायचे. मग आम्ही लगीन केलं. मला डाचत होता तो प्रश्न मी विचारला. काका जर्मनीहून परत का आला? कधी बोलला का नाही? बाई, त्यांना लई वंगाळ वाटलं होतं भावाला, तुम्हाला आणि माणसांना फसवल्याचं. जेव्हा बायको गेली तशी परत आले इकडे. पण मग घर इकलं गेलेलं. माणसं कुठे गेली पत्त्या नाही. मग बँकेत गेलं तर त्यांनी पोलिसांना बोलावलं. मग फौजदारीत झाली तर मग समजाच विस्फोट झाला. आणि हे कधी झालं? माझा निर्देश पक्षाघाताकडे होता हे तिच्या लक्षात आलं. झाली 3-4 वर्ष. ते दिस लय वाईट गेले बाई. रातभर बेसूत होते. लई रगत गेलं. ससूनला हात घ्यायला बी लई टाईम लावला. वाटलं माणूस वाचतो का नाही. पण निघले देवा त्यातून. ते हे असं समज विसरले होते. स्वतःचं नाव बी आठवेना. समज सगळं विसरला. कसं शक्य आहे? आता जरा बरं दिसतंय. मग बरं म्हणायचंय ना काय? आणि अजयचा, त्या जर्मनीतल्या मुलाचा काही? यांनी काही ठेवलंच नाही बघा. तुम्हाला पत्ते आहे काय? मी नाही म्हणस्तवर माझा फोन खणखणला. मनोज होता. तो नाट्यगृहावर पोचला होता. त्याला मी कुठे आहे सांगितलं. तो बिथरलाच. अगं बरी आहेस ना? तिथे कुठे गेली आहेस? आणि आता शोधू कुठे तुला? मी तुला लोकेशन पाठवते, लगेच ये. माझ्या आवाजातला कंप त्याला जाणवला. पण तिथे काय करते आहेस? ठीक आहे ना सगळं? सगळं ठीक आहे. तू ये, मग मी सांगते. तेवढ्यात भाजीवालीनं एक गिऱ्हाईक आटोपलं. तुमचं चांगलं चाललेलं दिसतं या. हो, बरंय. आई वडील आता नाहीत. आई 5 वर्षापूर्वी गेली. बाबा जाऊन आता 15 वर्ष तरी झाली असतील. आणि भाऊ, त्याचाही संसार आहे, चाललंय. देवाची कृपा. मग काय, आमचं बघताय तुम्ही. हाय तिथे सुखी आहोत. तुमच्या काकाची काळजी घेतेय मी. पण तुमचा काका सुभाष, तो नाही आता. अंगावरून वारं गेलं तेव्हा समज विसरलेलं ते. मला बी ओळखत नव्हते. मग आता बरंच सुधारले. पण पाठचं समज पुसलं गेलंय. म्हणूनच त्यानं मला ओळखलं नाही. कारण मी जर त्याला इतक्या वर्षांनी बघून ओळखलं तर त्यालाही ओळखायला हरकत नव्हती. बाईनं जणू माझे विचारच ऐकले. काही उपयोग नाही. तो ओळखायचा नाही. तुम्हाला वाईट वाटल, पण काका भेटलाच नाही असं म्हणा की झालं. संध्याकाळ दाटून आली होती. दिवे लागण झाली होती. व्हायलच पातळ घातलेली, मध्यम वयीन पुरुष, मोठं कुंकू लावलेली, डोईवर पदर घेतलेली ती भाजीवाली माझ्याशी बोलत होती. ज्या अनावर भावनेनं मला इथे खेचत आणलं होतं त्या पलीकडचा व्यवहार तिच्या शब्दात होता. छोटी मोठी गिऱ्हाईकं येत होती. आमची गाडी समोरून आली. मी मनोजला हात केला. त्याला मी हातानेच गाडी वळवून आण असं खुणावलं. आता जाण्याची वेळ झाली होती. मी भाजीवालीला विचारलं, बाई तुमचं नाव काय? तिनं सांगितलं सुनीता. सुनीता बाकू. मी हळुवारपणे म्हणाले,
बाई हल्ली तिच्या डोळ्यात पाणी तरळलं असा मला भास झाला. नाही बाई, मी काकू नाही, पण त्यो आता काका नाही. तिनं बाजूच्या पाटीतून एक नारळ उचलला. मागे टपरीत देवीचा फोटो होता. त्यासमोरच्या कुंकवाच्या करंड्यात तिनं बोटं माखली, नारळाला चढवली. तो नारळ 4 केळी घेऊन माझ्या हातात ठेवला. मी अभिवादितच वाकून तिच्या पाया पडले. सुखी राहा. खरं ते सांगते, आम्हाला तुमचं काय नको न तुम्हाला आमचं. पुढच्या ओढीनं आलीच बाई, पुण्यांदा नको येऊस. इथं तुझ्यासाठी काय नाही. तो नारळ, केळी, व्हायोलिनची केस मागे टाकली आणि मी गाडीत बसले. मनोज बघत होता. त्याच्या चेहऱ्यावर भलं मोठं प्रश्नचिन्ह होतं. मी भरल्या डोळ्यानं त्याला मानेनेच खून केली. चल. आठवणीत आहेत तेव्हापासून अंतर्मनी सलणाऱ्या प्रश्नांना आता उत्तर कधी मिळणार नाहीत. आई बाबा तसेच गेले. त्यांच्या आयुष्याला छेद देणारा तिढा त्यांच्यासाठी कधीच तो सुटला नाही. आपल्या वडिलांची अमानत आपण गमावली याचं अपार दुःख उर घेऊन बाबा गेले आणि आपलं काय चुकलं या विचारात नशिबाला बोल लावत आई. आता माझ्यासाठी तरी तो कुठे सुटणार होता. कोणतीच आशा उरली नव्हती. खरं सांगू, मी एकदा गेले होते तिकडे. एकदाच मी आमच्या जुन्या घरापाशी जाऊन आले होते. माझी 5-7 वर्ष, खूप वर्ष तिकडे जायची इच्छाच नव्हती. मनात विचार आला तरी कसंसं व्हायचं. स्वतःच्या घरातून समानासकट बाहेर काढलं गेल्याची, फेकलं गेल्याची बेइज्जती, ती आठवणही सहन व्हायची नाही. पण एकदा का कुणास ठाऊक जायची उर्मी आली. त्या हुक्कीत जाऊन आले. कुणा उद्म्याच्या व्यापाराच्या टोलेजंग 3 मजली बंगला तिथे उभा आहे आता. खाली नव्या मोठ्या 3-4 चाकी गाड्या उभ्या होत्या. दाराबाहेर दरबान खुर्ची टाकून बसला होता. पैशाची सूज त्या नाही समृद्धीचा वरद हस्त त्या घरावर दिसत होता. ना ओळख ना देख का म्हणून त्यांच्या भाग्याला नख लावा. त्या जागच्या आमच्या जुन्या बैठ्या 1 मजली घराचं दृश्य डोळ्यासमोर तरळलं होतं. सुभाष काकाच्या लग्नाच्या वेळी सजलेल्या आमच्या बंगल्याची आठवण झाली. अभावितच शानूचं आजचं 3 खोल्यांचं बिऱ्हाड आठवलं. जाईपर्यंत कोपऱ्यातल्या एका पलंगावर मुटकुळ करून पडलेली, अंथरुणाला खिळलेली आई आठवली. बाबांचा दमेकरी श्वास कानी वाजला. जीव तुटला हो, अगदी तिळतिळ तुटला. आमचं भूत भविष्य पायव्यात गाडून उभ्या राहिलेल्या त्या इमारतीला नजर लागू नये म्हणून कोपऱ्यात उलटी टांगलेली काळी बाहुली, ती जणू आमच्या दुर्दैवाला वाखुल्या दाखवत होती. पुन्हा इकडे फिरकायचं नाही या निश्चयानं तो आलिशान महाल, ते चित्र हद्दपार केलं होतं मनातून. बेदखल केलं होतं. पण आज आत्ता ती खोलवर दाबून ठेवलेली आठवण पुन्हा उफाळून आली. माझ्या उद्ध्वस्त माहेराची दशा वाहून गेली. हुंदक्यासरशी ओघळलेले अश्रू उष्ण होते. रागाचे, संतापाचे, तळतळाटाचे, हतबलतेचे, कातरवेळी जीवाची काहिली होत होती. मनोजनं अजूनही काही विचारलं नव्हतं. मी बोलण्याच्या मनस्थितीत नाही हे जाणून त्यानं हातानंच निशब्द थोपटलं. एक ओळखीचा आपलेपणाचा आश्वासक स्पर्श. त्या स्पर्शासरशी मी शांत झाले होत गेले. संध्याकाळभर मृगजळामागे धावणारा माझा जीव सावरला. ज्यानं ही वेळ आणली तो सुभाष काका जिवंत असूनही नसल्यातच जमा होता, नाही का? त्याचे भोग त्यानं भोगले होते, भोगतोय. कोण कुठली भाजीवाली कपाळीच्या टिळ्या खातर काकाची काळजी घेत होती, पण रक्तानात्याची मी. त्यानं तरी ते नातं कुठे सांभाळलं होतं तर मी आता सांभाळावं. आता तर संपलंच होतं, ते सारं संपलं होतं. आणि अचानक जाणवलं ती असोशी जी अस्वस्थता मला सुभाष काकाच्या मागे खेचत घेऊन आली होती, ती आता शमली होती. आतड्याची ओढ म्हणाली ना ती बाई. तो पीळ सुटला होता. समाप्त. कथा कशी वाटली नक्की सांगा.
आणि अशाच नवीन कथा ऐकण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.